गुड मॉर्निंग ऑल. कालच आपण पाहिलं की निफ्टीमध्ये कशा प्रकारे करेक्शन आलं. मी नेहमी सांगत होतो की निफ्टी 13,700 आहे, खूप हाय आहे. निफ्टीमध्ये करेक्शन आलं, बऱ्याच प्रकारे करेक्शन आलं. सध्या पण निफ्टी पडतच आहे आणि जवळपास 13,250च्या आसपास आहे. रिझन असं आहे की लंडनमध्ये लॉकडाऊन लागले, कोरोना व्हायरसचा म्युटेटेड व्हर्जन हा तयार झालेला आहे की तो कसा असेल, डेंजर आहे का. त्यानंतर भारताने फ्लाईट बंद केलेल्या आहेत, त्यामुळे बरेच रिझन्स आहेत हे पडण्यामागे आणि हे रिझन्स सिरियस आहेत. तर अशा मार्केटमध्ये काय करावं, लॉकडाऊन लागल्यानंतर आपण काय करणार, आपल्या इथं जर का लॉकडाऊन लागलं तर काय होणार, भारतामध्ये पण लॉकडाऊन लागू शकतं, त्यामुळे त्या वेळेस काय होणार. तर माझं असं मत आहे की लॉकडाऊन लागो का काहीही हो, भारताच्या कन्झम्पशन स्टोरीवर तुम्ही विश्वास ठेवा. लॉकडाऊन लागलं तरी असा कोणता शेअर आहे त्याचा सेल्स वाढतो, असे कोणते लोक आहे की ते लॉकडाऊनच्या काळामध्ये पण म्हणजे तो आपला जो कन्झम्पशनची जी वस्तू आहे ती शोधण्यासाठी ते बाहेर जातात. तर तो शेअर म्हणजे मॅकडॉवेल. लॉकडाऊन लागो किंवा काहीही हो, मॅकडॉवेलचा सेल वाढणार म्हणजे वाढणार. मॅकडॉवेल हा शेअर असा आहे की त्याचे जे चाहते आहेत ते लॉकडाऊनच्या काळामध्ये पण, जेव्हा मागच्या वेळेस लॉकडाऊन लागलं होतं आणि लॉकडाऊन सरकारने ताबडतोब हटवलं, दारूची दुकानं चालू केलं, तेव्हा त्याच्यासमोर तळीरामांच्या रांगा होत्या, मोठ्या मोठ्या रांगा होत्या. बरेच जण ते घेण्यासाठी उत्सुक होते, तिथं जाऊन त्यांनी घेतले. तर एक बुद्धीचा पार्ट असा विचार करा की बेसिकली सरकारचं पण जे काही इन्कम आहे ते मॅक्सिमम इन्कम एक्साईज करण्यात, आणि एक्साईज जी आहे ती मेनली डिपेंड आहे दारूवरती. त्यामुळे सरकारला जर का काही देश चालवायचा आहे तर दारू दुकान जास्त दिवस बंद ठेवू शकत नाही. आणि दारू हा एक व्यसनाचा प्रकार आहे किंवा एक फनचा पार्ट आहे, सगळ्याचा पार्ट आहे तो. प्रत्येक पार्टी असो, कुठं सेलिब्रेशन असो, तुम्हाला 101% मॅकडॉवेल लागणार. त्यामुळे त्याचे चाहते जसे दारू चे दुकानं उघडले तसे ते त्याच्यासमोर जाणार. तर त्यामुळे माझं असं स्पष्ट मत आहे की मॅकडॉवेलचा शेअर तुम्ही यामध्ये बाय ॲट 541, अजून पडला शेअर तर आणखीन बाय करा. फॉर एक्झाम्पल उद्या लॉकडाऊन लागेल का नाही लागेल हे मला नाही माहिती, कोणालाच माहिती नाही. कोरोना व्हायरसची वॅक्सिन येईल का नाही हे पण आपल्याला नाही माहिती. परंतु आपल्याला काय माहिती आहे की आपल्याला हे माहिती आहे की इंडियाची कन्झम्पशन स्टोरी ही जबरदस्त आहे आणि कन्झम्पशनमध्ये मॅकडॉवेलचा सेल्स हा सर्वात उत्तम आहे. जर का लॉकडाऊन लागलं तरी सुद्धा त्याच्यावरती इम्पॅक्ट होणार नाही. तर दिस इज द वाईज डिसिजन टू बाय मॅकडॉवेल ॲट 541. तर आता आपण मॅकडॉवेलचे ब्रँड बघूया. मॅकडॉवेलचा ब्रँड आहे पहिला म्हणजे ब्लॅक लेबल. ब्लॅक लेबल विस्की जी आहे ती प्रचंड फेमस विस्की आहे. मॅकडॉवेल नंबर 1 तर नंबर 1च आहे, सगळ्यांना माहिती आहे. सिग्नेचर हा पण एक रिच ब्रँड म्हणून कन्सिडर केला जातो. त्यानंतर बॅक पायपर हा पण बऱ्याच लोअर क्लास लोकांमध्ये पॉप्युलर ब्रँड आहे. डायरेक्टर स्पेशल आहे. असे मॅकडॉवेलचे बरेच ब्रँड आहेत. माझ्या मते आपल्याला पण याच्याबद्दल बरीच माहिती असेल, त्यामुळे याच्यावरती जास्त एक्सप्लेनेशन करण्याची मला आवश्यकता वाटत नाही. तर फक्त मी एवढं सांगेल की विंटर सेशन अहेड आहे. पहिलं रिझन लॉकडाऊनची शक्यता. लॉकडाऊन जरी लागलं तर या शेअरला इम्पॅक्ट होणार नाही. मागच्या काळात लॉकडाऊनच्या काळात हा शेअर बराच वाढला होता, तर लॉकडाऊनची भीती नाही. हे फर्स्ट रिझन. आणि सेकंड रिझन विंटर सेशन अहेड आहे. हिवाळा समोर आहे, हिवाळ्यामध्ये याची विक्री जास्त प्रमाणात होते. त्यामुळे मी इथं सांगेल की मॅकडॉवेल 541 रुपयाला तुम्ही बाय आउट करू शकता. खाली आला तर आणखीन बाय करा. दिस इज द इन्व्हेस्टमेंट पिक. अशा मार्केटमध्ये अनिश्चिततेच्या काळात कोणता शेअर घेऊ शकतात तर तो म्हणजे मॅकडॉवेल. आता आपण एकदा मॅकडॉवेलचा चार्ट बघूया. मॅकडॉवेलच्या चार्टवरून आपल्याला असं कळते की बेसिकली मॅकडॉवेलची जी बाईंग रेंज आहे ती म्हणजे या रेंजच्या आसपास, आणि 540च्या आसपास तुम्ही मॅकडॉवेल बाय करू शकता. 540 च्या आसपास. कारण हे बघा इथं सपोर्ट आहे, आणि जर का परत खाली पडला तर ही एक रेंज आहे ती म्हणजे 500च्या आसपास तुम्ही आणखीन मॅकडॉवेल बाय करा. 540ला बाय करा, 500च्या आसपास बाय करा. दोन्ही रेंजला तुम्ही जर का मॅकडॉवेलचे शेअर्स बाय कराल तर त्यानुसार माझ्या मते चार्टनुसार हा बेस्ट आहे. आणि हे बघा, हे कोरोनाच्या काळामध्ये, हे कोरोना जेव्हा आला तेव्हा मधला हा फॉल आहे. या फॉलनंतर जेव्हा ते लॉकडाऊन लागलं तेव्हा बघा ही कशी रिकव्हरी झालेली आहे. लॉकडाऊनच्या काळातली ही रिकव्हरी आहे, आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा शेअरचं परफॉर्मन्स बघा. तर आता शेअर जर का तुम्हाला या रेटला भेटला तर लॉकडाऊन जरी लागलं तरी सुद्धा तो इथपर्यंत 600 रुपयापर्यंत, 590पर्यंत जाऊ शकतो. तर चार्टनुसार आपल्याला याचीच क्लॅरिटी मिळते की बाबा हा शेअर जो आहे, हा शेअर सध्याच्या सिच्युएशनमध्ये बेस्ट शेअर आहे या अँगलनुसार. तसेच आता आपण पुढे बघूया, सेल्स बघूया आपण. आता सेल्सच्या हिशोबाने जर का गेलं तर तुम्हाला इथं दिसेल की सेल्स बघा,
सप्टेंबर 2019मध्ये 2314 सेल्स होता. परंतु आता इथं लॉकडाऊन लागलं तर मार्चच्या काळामध्ये पूर्ण दुकानं बंद होते, तरीसुद्धा जूनमध्ये बऱ्या प्रकारे सेल झाला. जिथं बाकीच्या टू व्हीलरचा सेल बघाल तर तो झिरोच्या आसपास आहे, पण याचा सेल झाला. आणि जसे दुकानं उघडले आणि हे पकडलं तर सेल्स बघा 2196 पर्यंत. आणि मी नेहमी सांगतो मला EPSमध्ये इंटरेस्ट नाही, मला कॅश फ्लोमध्ये इंटरेस्ट नाही. मी नेहमी सांगतो मला फक्त सेल्स पाहिजे असतो. कारण भारतामध्ये एखादी गोष्ट विकली जाते, जो बिकता है वही दिखता है. मी नेहमी सांगतो भारतामध्ये तुम्ही सर्वात फक्त एक फॅक्टर बघा, बाबा ही गोष्ट विकली जाते का, विकली जाते तर डेफिनेटली तिला कधी ना कधी तिला ग्रोथ प्रॉस्पेक्टस असणारच. त्यामुळे मॅकडॉवेल सेल्सच्या दृष्टीने पण अतिशय उत्कृष्ट आहे. हा शेअर तुम्ही 101% बाय करायला पाहिजे. त्यानंतर आपण अजून पुढे बघूया की आता याचे पियर बघूया आपण की कॉम्प्युटर कोण कोण आहे. तर युनायटेड स्पिरिट, मॅकडॉवेल, तुम्हाला सगळ्यांना मॅकडॉवेलबद्दल तर आयडिया आहेच. त्यानंतर अजून पुढे बघाल तर तुम्ही युनायटेड ब्रिवरीज हा एक शेअर आहे. हा म्हणजे बियर सेक्टरमधला आहे, किंगफिशर बियर. माझ्या अंदाजे याच्याबद्दल जास्त एक्सप्लेनेशन द्यायची जरूरत नाही, कारण तुम्हाला सगळ्यांना याच्याबद्दल आयडिया असणारच आहे. आणि ज्यांना नसेल तर थोडी बहुत आयडिया ठेवा या सेक्टरबद्दल, कारण स्टॉक मार्केटमध्ये आहे तुम्ही. मी म्हणत नाही आय एम नॉट सपोर्टर ऑफ ड्रिंकिंग, मी स्वतः ड्रिंक करत नाही, मला दारू चालत नाही, मी कधीच दारू पित नाही. परंतु मी जे तुम्हाला सांगतो की या सेक्टरबद्दल माहिती ठेवा, कारण शेअर मार्केटच्या दृष्टीने हे सेक्टर जेवढी रिटर्न देणार तेवढी रिटर्न दुसरं सेक्टर देत नाही. हा रॅडिको खेतान हा जो एक शेअर आहे, हा शेअर तर माझा एकदम आवडता शेअर आहे. हा 100 रुपयाच्या आसपास आम्ही बाईंग दिली होती, केलेला आहे. परत 200 आला होता मध्ये कोरोनाच्या काळात, तिथंही बाईंग आहे. हा शेअर 101% इन्व्हेस्टमेंट शेअर आहे. बेस्ट शेअर स्मॉल कॅपमधला म्हणजे रॅडिको खेतान. ग्लोबल स्पिरिटबद्दल चेक करा, GM ब्रिवरीज या छोट्या कंपन्या आहेत. याच्याबद्दल तुम्हाला जास्त आयडिया असेल माझ्यापेक्षा. तर माझ्या मते वाईन बिवरेजेस हे सेक्टर असं आहे की हे सेक्टर ऑल टाईम ग्रीन आहे. तुम्ही दारूचं सेवन करता किंवा नाही करता ते मॅटर नाही करत, परंतु या सेक्टरचं नॉलेज असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. ओके. आणि प्लीज या व्हिडिओमध्ये थोडंसं मी जोक्स सारखं बोललेलं आहे, तर काही जणांच्या भावना जर का दुखावल्या गेल्या असतील तर मला त्याच्याबद्दल मी तुमची क्षमा मागतो, सॉरी त्याबद्दल. थँक्यू व्हेरी मच. आता शेवटी एकदा आपण परत म्हणू तळीराम लोकांना जिंदाबाद करत. परत एकदा प्लीज पर्सनली घेऊ नका कोणीसुद्धा, फक्त एक जोक चा पार्ट. त्यामुळे की बेसिकली बाबा हे एक सेक्टर असं आहे की या सेक्टरमध्ये ऑलवेज कन्झम्पशन येणार. या सेक्टरमध्ये म्हणजे मध्ये एक जोक होता की बाबा हे तळीराम लोक हे इकॉनॉमीचे पिलर्स आहेत, काय आहेत ते माहीत नाही, परंतु माझं स्वतःचं पर्सनल मत असं आहे